नमस्कार, ईश्वरी आर्ट्स या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। ईश्वरी आर्ट्स या मराठी यूट्यूब चॅनलवर आपण 3 प्रकारचे व्हिडिओ पाहत आहोत। अरी वर्क, लोकरीचे विणकाम आणि मॅट रांगोळी असे 3 प्रकारचे व्हिडिओ आपण या चॅनलवर पाहत आहोत। तुम्हाला जर अरी वर्क शिकायचे असेल तर आपल्या चॅनलवरचे व्हिडिओ पाहून ते तुम्ही शिकू शकता। आपण त्या व्हिडिओमध्ये चेन स्टिच कशी घालायची, त्याच्यानंतर मण्यांचे वर्क कसे करायचे, आकारानुसार मण्यांचे वर्क कसे करायचे, गळ्याचे आकार कसे वर्क करायचे हे आपण त्या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तर माहिती दिलेली आहे। तुम्ही तिथे जाऊन ते पाहून अगदी सोप्या पद्धतीने अरी वर्क सुद्धा शिकू शकता। मॅट रांगोळी जर शिकायची असतील तर त्याचे सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत, तुम्ही तिथे जाऊन ते पहा। आणि त्यामध्ये जर काही अडचण असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा। त्यानंतर आपण लोकरीचे विणकाम मध्ये मागील व्हिडिओमध्ये आपण गोंडे कसे बनवायचे हे पाहिलेले आहेत। आता आपण ताटाच्या रुमालचे डिझाइन पाहणार आहोत। त्याच्यासाठी सुरुवातीला कोणते कोणते टाके आपल्याला लागतात ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। मागील व्हिडिओमध्ये सुद्धा आपण टाके पाहिलेले होते, तरी सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण टाके एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। साखळी टाका कसा घालायचा, खांब कसे घालायचे, नंतर गोलाकार कसे तयार करायचा, त्याच्यानंतर वेलदोड्याचे प्रकार, आपण ज्या ज्या टाक्यांपासून डिझाइन बनवणार आहोत ताटावरच्या रुमालचे ते टाके आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहेत। व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा व याचा तुम्ही पूर्णपणे भरपूर सराव करून घ्या, म्हणजे जे जे आपण डिझाइन पाहणार आहोत रुमालाचे ते डिझाइन तुम्हाला अगदी व्यवस्थित करता येतील। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। सुरुवातीला आपण एक गाठ बांधून एक छोटंसं हुक तयार करून घ्यायचं आहे। अगदी व्यवस्थित व्हिडिओ पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपण कशी गाठ बांधतोय। एकावर एक असे 2 गाठी बांधून एक छोटंसं हुक तयार करून घ्यायचं आहे। आपली सुई जाईल इतपत ते हुक तयार झालं पाहिजे। असं छोटंसं हुक तयार करून घेतलेलं आहे। त्याच्यानंतर सुईचं टोक आपल्या दिशेने ठेवायचं आहे। सुईचं टोक आपल्या दिशेला ठेवायचं आहे। या हुक मध्ये आपण सुई घालायची आहे आणि सुईचं टोक आपल्या बाजूला ठेवायचं आहे। नेहमी विणकाम करताना सुईचं टोक आपल्याच बाजूला हवं। त्यानंतर इथे आपण साखळी टाका सुरुवातीला पाहूयात। इकडून आपल्या बाजूने पलीकडच्या बाजूला म्हणजे अलीकडून पलीकडे असे सुई घातलेली आहे, त्याच्यामध्ये लोकर अडकून अशा प्रकारे बाहेर काढून घ्यायची आहे। तुम्हाला इथे पूर्ण टाके पाहायला भेटणार आहेत। जे जे आपण रुमालासाठी डिझाइन बनवण्यासाठी जे टाके वापरणार आहेत ते पूर्ण टाके इथे पाहायला मिळणार आहेत। तुम्ही याचा पूर्ण सराव करून घ्यायचा आहे म्हणजे तुम्हाला त्या डिझाइन करणं सोपं जाईल। अगदी सविस्तर मी तुम्हाला दाखवत आहे। इथे आपण साखळी टाका घालून घेतलेला आहे। त्याच्यानंतर इथे आपण आता खांब कसे घालायचे पाहूयात। याच्यावरतीच आपण खांब घालून घेणार आहोत। एक आपण लोकरीचा असा विडा घेतलेला आहे। त्याच्यानंतर पहिल्या साखळीमधून आपण अशी लोकर बाहेर काढून सुरुवातीच्या 2 मधून त्याच्यानंतर पुढच्या 2 मधून असं टाका काढून आपण एक खांब तयार केलेला आहे। त्याच्यानंतर असं लोकरीचा वेडा घ्यायचा आहे सुईमध्ये, त्याच्यानंतर साखळीमधून आणखी एक वेडा घालून घ्यायचा आहे आणि सुरुवातीच्या 2 त्यानंतर 2 असे खांब घालायचे आहेत। प्रत्येक साखळीमध्ये एक एक खांब घालायचा आहे। इथे खांबची आपण प्रॅक्टिस करत आहोत। खांब कसे घालायचे हे पाहत आहोत। प्रत्येक साखळीमध्ये असेच खांब घालायचे आहेत। इथे आपण प्रत्येक साखळीमधून एक एक खांब घालून घेतलेला आहे। त्यानंतर आपण ताटावरचा रुमाल करताना गोलाकार कसा करायचा हे पाहूयात। त्याच्यासाठी इथे आपण 6 साखळ्या घालून घेणार आहोत। इथे आपण 6 साखळ्या घालून घेतलेल्या आहेत। त्याच्यानंतर पहिल्या साखळीमधून सुई अशी बाहेर काढून घ्यायची आहे।
त्यानंतर लोकरीचा वेढा घेऊन अशा 2 मधून म्हणजे पहिल्या आणि शेवटच्या मधून अशी ती लोकर बाहेर काढून घ्यायची आहे. एक तिडा टाकून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आता मधून मधून खांब घालायचे आहेत. असाच हा गोलाकार तयार करून घ्यायचा आहे. पूर्ण गोल भरेल इतपत ते खांब घालायचे आहेत व्यवस्थित. असे टाके जर तुम्ही करण्याचा सराव केला तर तुम्हाला विणकाम कोणतीही प्रकारची डिझाईन असू दे तुम्हाला विणकाम करणे सोपे जाते. त्याच्यामुळे मी तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये पूर्ण टाके दाखवत आहे. तुम्ही त्याचा सराव करून घ्या. तरी तुम्हाला काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला तुम्ही तसे सांगू शकता. इथे आपण खांब घालून घेत आहोत. पूर्ण गोलाकार आपण खांब घालत आहोत. इथे आपण ताटावरच्या रुमालचा गोल आकार सुरुवातीचा कसा करायचा ते पाहिलेले आहे. त्याच्यानंतर आपण वेलदोडे तयार करणार आहोत. इथे आता आपण साखळी टाके घालून घेतलेले आहेत. तसेच पुढे आता खांब घालणार आहोत. त्याच्यावरती प्रत्येक साखळीवरती एक एक खांब असा घालणार आहोत. 6 ते 7 आपण साखळ्या घेतलेल्या आहेत. त्याच्यानंतर प्रत्येक साखळीवरती आपण एक खांब घालत आहोत. त्याच्यानंतर एक साखळी, त्याच्यानंतर एक खांब असे आपण सुरुवात करून घेणार आहोत. आपल्याला ताटावरच्या रुमालसाठी जो वेलदोडा लागणार आहे तो आपण पाहणार आहोत. त्या डिझाईनच्या वेळेस मी ते सांगत जाणार आहे. तरी सुद्धा तुम्ही याचा सराव करून घ्या. म्हणजे ज्यावेळेस आपण डिझाईन पाहणार आहोत रुमालच्या त्यावेळेस ते तुम्हाला करणे सोपे जाईल. इथे आपण खांब घालून घेतले. तिथे वेलदोडा पाहणार आहोत. आपण अशा प्रकारे 6 वेळा आतून बाहेर असं लोकर काढून घ्यायची आहे. 6 वेळा लोकरीचे वेडे आपण सुईवर घ्यायचे आहेत. एक वेडा घ्यायचा आहे. त्याच्यानंतर संपूर्ण 6 वेळा आपण लोकरीचे वेडे सुईवर घेतलेले आहेत. त्याच्यानंतर संपूर्ण त्या वेड्यांमधून अशी सुई बाहेर काढून घ्यायची आहे आणि हे इथेच पॅक करून घ्यायचं आहे. आपला साधा वेलदोडा झालेला आहे. असा लोकरीचा वेडा घ्यायचा आहे. आता इथे साखळी एक घेऊयात. लोकरीचा वेडा घ्यायचा आहे. त्याच्यानंतर 2 खांबच्या मधून अशी सुई बाहेर काढायची आहे. त्याच्यानंतर आणखी एकदा लोकरीचा वेडा घ्यायचा आहे आणि तिथूनच सुई अशी बाहेर काढून घ्यायची आहे. असे 6 वेळा करायचं आहे. 2 खांबच्या मधून असे 6 वेळा असे लोकरीचे वेडे घालायचे आहेत. त्याच्यानंतर संपूर्ण त्या वेड्यांमधून अशी सुई बाहेर काढून घ्यायची आहे. एक टाका घालायचा आहे. त्याच्यानंतर वरती डिझाईन करताना आपल्याला हा वेलदोडा लागणार आहे. मी याला वेलदोडा म्हणते. तुम्ही तुमच्या भाषेमध्ये काही म्हणता ते सुद्धा तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. अशा प्रकारे आपण वेलदोडे करत आहे. याचा आकार वेलदोड्यासारखा दिसतो त्याच्यामुळे मी त्याला वेलदोडा म्हणते. इथे सुद्धा आपण 6 वेळा असे टाके घालणार आहोत. लोकरीचा एक सुईवर वेडा घ्यायचा आहे. त्याच्यानंतर मधून असं आणखी एकदा आतल्या बाजूने टाका वेडा घेऊन ती बाहेर काढायची आहे. असे 6 वेळा करायचं आहे. 6 मधून अशी बाहेर काढायची आहे. इथे आपण साधा वेलदोडा पाहिलेला आहे.
अशाच प्रकारे आपण आणखी एक बंद वेलदोडा पाहणार आहोत. याचा सराव करायचा आहे. यामध्ये जर काही तुम्हाला अडचण असतील तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. हे वेलदोडे अशा प्रकारचे वेलदोडे सुद्धा आपण वापरून ताटावरच्या रुमालची डिझाईन पाहणार आहोत. आता आपण बंद वेलदोडा पाहूयात कसा करायचा. सुरुवातीसारखेच आपण इथे 2 खांबमधून आता इथे आपण खांब घालणार आहोत. तिथे फक्त आपण असे वेढे घेत होतो, तर इथे आपण 6 खांब घालून घेणार आहोत. सुरुवातीची जी आपण पट्टी बनवलेली होती खांबची, त्याच्या 2 खांबमधून असे आपण 6 खांब घालून घेणार आहोत. हे पहा, इथे आपण 6 खांब घालून घेतलेले आहेत. जो सुरुवातीचा आपला पहिला खांब होता त्याच्यावरून हे पहा, त्याच्यावरची जी साखळी असते त्याच्यामधून अशी आपल्याला सुई बाहेर काढायची आहे. जो सुरुवातीचा पहिला खांब होता त्याच्यावरती जी आपली साखळी तयार झाली असती त्याच्यामधून अशी सुई बाहेर काढून घ्यायची आहे आणि शेवटच्या खांबच्या मधून असं वरून हे पहा, तिथून त्यानंतर इथे असं अशा प्रकारे एक वेढा घालून घ्यायचा आहे, एक टाका घालून घ्यायचा आहे. हे आपला बंद वेलदोडा तयार झालेला आहे. पहिला जो खांब होता त्याच्यावरून, त्याच्यानंतर शेवटच्या खांबच्या मधून असे वरून असे आपण सुई घालून एक वेढा टाका घेतलेला आहे. इथे सुद्धा आपण 6 खांब घेणार आहोत. तुमच्या लक्षात येते आपण 6 खांब घेत आहोत. त्याच्यानंतर जो आपण सुरुवातीचा खांब घातलेला होता त्याच्यावरती जो आपली साखळी टाका तयार झाला असतो तिथून सुई बाहेर काढायची आहे व जो शेवटचा खांब असतो तिथून सुद्धा अशी सुई बाहेर काढून अडकून तिथून एक वेढा घ्यायचा आहे. एक तिडा आता टाका घेणार आहोत पहिल्या खांब मधून वरून, त्याच्यानंतर इथे शेवटच्या खांबाचे इथे जो आहे तिथून अशी सुई घालून एक टाका घालून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर एक साखळी टाका घालायचा आहे आणि पुढचा वेलदोडा तयार करायचा आहे. तेव्हा अशा प्रकारे हा बंद वेलदोडा आपण तयार करत आहोत. दिसायला खूप छान दिसतं. असे जर वेलदोडे वापरून डिझाईन बनवली तर खूप छान अशी दिसते. आपण हे सुद्धा वेलदोडे वापरून आपण डिझाईन पाहणार आहोत. वेगवेगळ्या प्रकारचे मी ताटावरच्या रुमालच्या डिझाईन दाखवणार आहे. त्याच्यासाठी जे आपण टाके वापरणार आहोत ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवत आहे. तुम्ही याचा सराव करा. इथे आपण 6 खांब घेऊयात. त्याच्यानंतर पहिल्या खांबमधून आणि शेवटच्या खांबच्या मधून असा एक टाका घालून घ्यायचा आहे. म्हणजे हा बंद वेलदोडा तयार होतो. तुम्ही पाहू शकता इथे बंद वेलदोडा तयार झालेला आहे. त्याच्यानंतर आणखी एक साखळी टाका घातलेला आहे. तुम्ही पाहू शकता आपण बंद वेलदोडा कसा तयार केलेला आहे. दिसायला किती छान दिसतो आहे तो. याचा सुद्धा तुम्ही भरपूर सराव करून घ्यायचा आहे. तुम्हाला जर काही अडचण असतील तर तुम्ही मला विचारू शकता. आपण आजच्या व्हिडिओमध्ये साखळी टाका कसा घालायचा, खांब कसे घालायचे, ताटावरच्या रुमाल बनवताना गोल आकार कसा तयार करायचा, त्यामधून खांब कसे घालायचे, त्याच्यानंतर वेलदोडेचे 2 प्रकार पाहिलेले आहेत. याचा संपूर्णपणे टाक्यांचा वापर करून आपण पुढील व्हिडिओमध्ये आपण ताटावरच्या रुमालच्या डिझाईन पाहणार आहोत. या पूर्ण टाक्यांचा तुम्ही भरपूर सराव करून घ्यायचा आहे. यामध्ये जर काही तुम्हाला अडचण असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये तसे सांगू शकता. किंवा तुम्हाला जर असे वेगवेगळ्या प्रकारचे कोणत्या प्रकारचे डिझाईन पाहायला आवडेल ते सुद्धा तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. आपण त्या प्रकारच्या डिझाईन पाहूयात. त्या प्रकारच्या डिझाईनचे आपण व्हिडिओ बनवूयात. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.